तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 याच्यामध्ये जो सराव संच 1.4 आहे, तर त्यातले जे चारही समीकरणं सोडवायचे आहेत, एक सामायिक समीकरणं, तर ती सगळी समीकरणांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर प्रश्न काय आहे, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा आणि त्यातलं पहिलं उदाहरण हे आहे. ओके, तर हे जर सोडवायचं असेल तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण असं लिहूया, 2/x आहे. समजा मी 2 × 1 लिहिलं तरी त्याचं उत्तर 2च येणार आहे. त्यामुळे लिहिताना असं लिहायचं 2 × 1/x वजा तसं 3चं कसं लिहिता येईल, 3 × 1 y 15. त्यानंतर दुसरं 8/x, समजा याला आपण असं लिहिलं 8 × 1/x अधिक 5 × 1/y बरोबर 77. आता हे लिहिल्यानंतर समजा मी याच्यामध्ये किमती ठेवल्या, कारण ही जर समीकरणं सोडवायची असतील चारही उदाहरण, तर याच्यामध्ये आपल्याला किमती ठेवाव्या लागणार आहेत. तर पहिली किंमत ठेवतोय मी 1/x बरोबर a आणि दुसरी किंमत ठेवतोय 1/y बरोबर असल्या b बरोबर 1/y किंवा 1/y बरोबर b. आता हे ठेवल्यानंतर इथे 2 याची किंमत किती आहे, तर a आहे. ओके, त्यानंतर वजा आहे, हे 3 आहे आणि याची किंमत किती आहे, b बरोबर 15. तर याला समीकरण 1 देऊया. तसं दुसऱ्या समीकरणामध्ये हे 8 आहे आणि याची किंमत आहे a, 8a. त्याच्यानंतर दुसरं 1/y याची किंमत b आणि हे 5 अधिक 5b बरोबर हे किती आहेत, 77. तर याला दिलं समीकरण क्रमांक 2. अशा प्रकारे ही समीकरणं दोन्ही आली. आता समीकरणांचं हे समान करण्यासाठी सहगुणक समीकरण 1 ला तर इथं समजा मी 5 ने गुणलं तर 5 त्रिक किती येणार, 15b. तसं इथे 3 न गुणलं तर 3 × 15b आणि मग बेरीज केल्यावर हे दोघं एकमेकाला काय होतील, कॅन्सल. त्यामुळे समीकरण 1 काय करायचं, समीकरण 1 ला 5 ने व समीकरण 2 ला समीकरण 2 जे आहे त्याला 3 ने गुणून हा गुणाकार करायचा. आता याच्यामध्ये समीकरण 1 जे आहे तर समीकरण पूर्ण 1 ला आपण 5 ने गुणणार आहे, म्हणजे 5 गुणिले पूर्ण समीकरण 1 2a वजा 3b बरोबर 15 आणि जे दुसरं समीकरण आहे त्याला 3 ने गुणायचं आहे, म्हणजे 8a अधिक 5b बरोबर 77. ओके, तर हे समीकरण काय येते बघा, 5 गुणिले 2 येणार 10a, ते 2a आहे. परत 5 त्रिक 15 म्हणजे 15b आणि 5 गुणिले 15 म्हणजे 75 आले. परत आता याला क्रमांक देऊया 3 आणि 3 गुणिले 8a 3 8 24a. परत इथे किती येणार, 3 5 15b अधिक 15b आणि हे जर का आपण वजाबाकी केली तर 3 गुणिले 77. ओके, तर हे केल्यानंतर इथे 7 त्रिक 21 येईल. परत 7 त्रिक 21 आणि 2 किती येणार आहे, 23. 231. तर याला क्रमांक दिला 4. तर आता ह्या दोन्हींची जर आपण बेरीज केली, इथे एक वाक्य लिहा किंवा आधी असं लिहा तिथे वाक्य याच्यावरती समजा मी परत लिहून काढलं, समीकरण 3 अधिक समीकरण 4. मी इथेच करतो, तुम्ही पुढच्या ओळीला तसं परत करा. त्या दोन्हींची जर का मी बेरीज केली, ओके, तर 10a आणि 24 म्हणजे किती येणार, 34a बरोबर. परत 15a वजा आहेत हे अधिक आहेत, तर एकमेकाला कॅन्सल होतील आणि 75 अधिक जर 231 केले म्हणजे 5 आणि 1 6, 7 आणि 3 10. ओके, परत 1 म्हणजे हे येणार 306. ओके, आता हा गुणिले 34 समजा इकडे येऊन भागिले झाला, तर 306 भागिले 34. तर तुम्ही हे चेक करून बघा. समजा मी याला 9 ने गुणलं, 9 चोक 36, 7 3, 9 त्रिक 27 आणि 3 30 म्हणजे किती आले, 306. म्हणजे 34 1 34 आणि 34 9 306 म्हणजे ए ची किंमत किती आली आपली, ए बरोबर 9. हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. आता पुढे काय करायचं, ए बरोबर 9 ही जी किंमत आहे समीकरण कुठल्याही एका समीकरणामध्ये ठेवा. समजा मी ह्या समीकरणामध्ये ठेवली, समीकरण 1 मध्ये ठेवू. हवं तर समीकरण 1 आपण परत लिहूया. समीकरण 1 काय आहे, 2a वजा 3b 2a वजा 3b बरोबर 15. तर याच्यातली आपण ए ची किंमत ठेवली, 2a ची किंमत किती ठेवायची, 9 वजा 3b बरोबर 15 म्हणजे 2 गुणिले 9 किती आले, 18. आता हे वजा 3b समजा मी इकडे आणले तर वजा 3b चे अधिक होतील आणि हे अधिक 15 याच्याकडे येऊन काय होतील, वजा. ओके, तर 3b बरोबर 18तून 15 गेले 3 म्हणजे गुणिले 3 काय होतील, भागिले 3/3 म्हणजे 3 1 3. तर b ची किंमत किती आली, 1. परंतु आपण किमती काय ठेवल्या होत्या, 1/x बरोबर a आणि 1/y बरोबर b. त्यातला 1/x बरोबर a किती आला, a ची किंमत आली आहे 9 आणि 1/y बरोबर b ची किंमत किती आहे, 1. ओके, तर आता याच्यात समजा मी
याचा छेद काही नाही म्हणजे 1. तसं या 1चा छेद पण काही नाही म्हणजे 1. कुठल्याही संख्येचा छेद हा 1 असतोच. हा नियम लक्षात ठेवा, तो पुढे पण लागणार आहे आपल्याला. तर समजा मी x ला वरती आणलं तर 1 खाली येणार, x/1 बरोबर हे 1 वरती जाणार 1/9. मग 1 x/x म्हणजे काय x. आता हे 1/9 आहे, 9/1 नाही आहे, त्यामुळे हे आहे तसं ठेवायचं 1/9, कारण तो अपूर्णांक आहे. तसं y वरती गेलं तर y/1 आणि हा जरी उलटा केला तरी 1/1च येणार. आता खाली जो छेदातला 1 आहे तो लिहायची गरज नाही, म्हणजे y बरोबर किती येणार 1. म्हणजे थोडक्यात उकल काय होणार, उकल कशी लिहितो समीकरणाची आपण xy, त्यातली x ची किंमत किती आली आहे 1/9. ओके, जस्ट मिनिट, 1/9 स्वल्पविराम दिला आणि y ची किंमत किती 1. तर अशा पद्धतीने उकल शेवटी नेहमी लिहायची. ओके, आता पुढचा प्रश्न बघूया आपण. तर आता आपण उदाहरण क्रमांक 2 बघूया. तर हे आहे उदाहरण क्रमांक 2. तर याच्यामध्ये जर आपल्याला किमती ठेवायच्या असतील तर मी 10ला असं लिहू शकतो 10 गुणिले 1. 10 1 किती येणार 10. म्हणजे मी त्याच्यात काही बदल केला नाही, फक्त 10 गुणिले 1 लिहिलं. 2 गुणिले 1, 15 गुणिले 1 आणि 5 गुणिले 1. आता याचा उपयोग मला किमती ठेवण्यासाठी होणार आहे. समजा मी ही किंमत अशी ठेवली, म्हणजे 1/x अधिक y याची किंमत ठेवली मी a आणि 1/x वजा y याची किंमत ठेवली b. तर इथे पहिल्यांदा किती आहे 10 आणि याची किंमत किती आहे 1/x अधिक y ची किंमत आहे a, 10a अधिक हे आहे 2 आणि याची किंमत किती आहे b बरोबर 4. तर हे पहिलं समीकरण मिळालं. त्याच्यानंतर हे आहे 15 आणि हा पुढचा भाग किती आहे a बरोबर वजा 5 आहे आणि याच्या पुढचा हा भाग किती आहे 1/x वजा y म्हणजे b. तर बरोबर किती आहे वजा 2. आता ही 2 समीकरणं मला मिळाले. तर याच्यात मी काय करणार आहे, समजा याला समीकरण 1 दिलं आणि याला दिला समीकरण 2. तर समीकरण 1 ला 5 ने व समीकरण 2 ला 2 ने गुणून. तर असं का गुणणार आहे मी, समजा या समीकरणाला 5 ने गुणलं तर इथे 10b येईल आणि याला 2 ने गुणलं तर इथं सुद्धा 10b येईल. अधिकला वजा काय होतील कॅन्सल. त्यामुळे मी तसं करणार आहे. तर पहिल्या समीकरणाला पूर्ण समीकरणाला आपण काय करूया, या पहिल्या समीकरणाला 5 ने गुणूया, म्हणजे 5 गुणिले 10a अधिक 5 गुणिले 2b अधिक 5 गुणिले 4. तर 5 गुणिले 10 किती येणार 50a अधिक 5 दुनी 10b आणि 5 चोक 20. तर याला समीकरण क्रमांक 3. तसं या समीकरणाला म्हणजे दुसरं जे समीकरण आहे ते याला मी कितीने गुणणार आहे 2 ने. ओके, 2 गुणिले 15a सॉरी जस्ट मिनिट 2 गुणिले 15a वजा 2 गुणिले 5b बरोबर 2 गुणिले वजा 2. प्रत्येक पदाला आपण कितीने गुणलं 2 ने. ओके, तर 15 दुनी किती येणार 15 दुनी येणार 30a अधिक सॉरी इथे वरती जो आहे इथलं चिन्ह अधिक येणार, कारण इथे ऑलरेडी काय आहे अधिक आहे. ओके, 30a अधिक. आता इथे काय होईल, इथे जस्ट मिनिट तिथे इथं मात्र वजा येणार. ओके, हे जे चिन्ह आहे ते वजा येणार. तर 5 दुनी किती येणार 10b हे चिन्ह वजा आणि इथे 2 गुणिले 2 किती येणार 4, इथे चिन्ह काय येणार वजा. तर याला क्रमांक दिला 4. आता याच्यात बघा इथे अधिक 10 आहे आणि वजा 10 आहे. जर बेरीज केली समीकरण 3 अधिक समीकरण 4 करून, ओके, समीकरण 3 अधिक समीकरण 4. तर समीकरण 3 काय आहे 50a अधिक 10b बरोबर 20. हे पहिलं समीकरण आहे, सॉरी समीकरण 3 आहे. आणि समीकरण 4 काय आहे 30a वजा 10b बरोबर वजा 4. हे आता यांची जर बेरीज केली आपण तर 50 आणि 30 किती येणार 80a अधिक 10b वजा 10b कॅन्सल, 20 मधून 4 गेले 16. जर का आता आपल्याला a ची किंमत पाहिजे असेल तर गुणिले काय होणार भागिले, म्हणजे 16 भागिले 80. तर a ची किंमत किती येणार 16 1 16 आणि 16 पंचे 80 म्हणजे 1/5. तर a ची किंमत आलेली आहे आपली 1/5. आता मी इथे पुढे लिहितो, तुम्ही एकाखाली एक लिहा. a बरोबर 1/5 समीकरण कुठल्याही एका समीकरणामध्ये ठेवा. समजा मी पहिल्या समीकरणामध्ये ठेवली, समीकरण 1 मध्ये ठेवू. तर समीकरण 1 काय आहे 10a अधिक 2b बरोबर 4. ओके, तर इथे 10a ची किंमत ठेवायची 1/5 अधिक 2b, b शोधायचा आहे. a ची किंमत किती ठेवली, ही आलेली किंमत 1/5 a च्या जागी बरोबर 4. तर 5 1 5, 5 2 10 आणि हे अधिक 2 इकडे येऊन काय होतील वजा, म्हणजे 2b बरोबर 4 वजा 2.
तर 2b बरोबर किती येणार 2. 2bचा अर्थ काय 2 गुणिले b. तर ते इकडे येऊन भागिले होते म्हणजे b बरोबर 2 भागिले 2. बे. ओके. आता आपण ठेवलेल्या किमती काय आहेत बघा. परंतु ए बरोबर आपण काय ठेवलंय किंमत 1/x अधिक y. 1/x अधिक y. आणि बी ची किंमत काय ठेवली आपण तर 1/x वजा y. 1/x वजा y. तर आलेल्या किमती याच्यात ठेवूया. ए ची किंमत आली आहे 1/5 बरोबर 1/x अधिक y आणि बी ची किंमत 1 आहे. ओके. 1/x वजा y. तर समजा मी याला वरती आणलं अंशात तर 1/5 काय होईल 5/1 बरोबर 1 अधिक x/y. तर हे उलट होणार. हे वरती जर गेलं तर x अधिक y/1. आता कुठल्याही संख्येला छेद 1 असतो तो लिहायची काही गरज नाही. म्हणजे काय लिहायचं फक्त x अधिक y बरोबर 5. तसं इकडे 1/x वजा y हा छेदात आहे भागिले आहे तो याला गुणिले होईल. तर गुणिले झाल्यावर काय येईल x वजा y गुणिले 1 केलं. कुठल्याही संख्येला 1 ने गुणलं ते झालं. म्हणजे उत्तर किती येणार x वजा y बरोबर 1. भागिले आहे तो गुणिले झाला आणि 1 गुणिले x वजा y म्हणजे आहे तसं x वजा y आणि इकडच्या साईडला कोण राहिला 1. ओके. तर आधीच्या समीकरणांना क्रमांक काय होते 3, 4. आता याला देऊया 5 आणि 6. ओके. पुढचे जे क्रमांक असतील ते द्या. आता ह्या दोन समीकरणांची बेरीज करायची. समीकरण 5 अधिक समीकरण 6 यांची बेरीज करायची. तर समीकरण 5 काय आहे x अधिक y बरोबर 5 आणि दुसरा आहे x वजा y बरोबर 1. तर या दोन्हींची जर बेरीज केली x अधिक x किती येणार 2x अधिक आणि वजा एकमेकाला कॅन्सल होतील आणि 5 आणि 1 किती येणार 6. म्हणजे गुणिले काय होणार भागिले म्हणजे x बरोबर 6 भागिले 2. तर x ची किंमत किती येणार 2 के 2 2 त्रिक 6 म्हणजे x ची किंमत 3 आली. आता x बरोबर 3 समीकरण ओके 5 मध्ये ठेवू. तर समीकरण 5 काय आहे x अधिक y बरोबर 5. त्यातली x ची किंमत किती आहे 3. 3 अधिक y बरोबर 5. तर अधिक 3 इकडे येऊन काय होतील वजा म्हणजे 5 वजा 3. तर y ची किंमत किती येणार y बरोबर 2. म्हणजे x बरोबर 3 आणि y बरोबर 2. म्हणजे उकल कशी लिहिणार उकल बरोबर xy त्यातली x ची किंमत आहे 3 आणि y ची किंमत आहे 2. हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे 3 आणि 2. तर आता उदाहरण क्रमांक 3 बघूया. उदाहरण क्रमांक 3 मध्ये हे उदाहरण आहे आपल्या समोर आहे इथं. तर या उदाहरणामध्ये जर का मला याच्यात किमती ठेवायच्या असतील तर 27 ला मी असं लिहू शकतो 27 गुणिले 1. 27 एके किती येणार 27. त्यामुळे तसं लिहू शकतो मी. तसं 31 गुणिले 1 हे असं लिहिलं समजा. तर किमती काय ठेवणार आहे मी समजा 1/x वजा 2 याची किंमत ठेवायची a आणि 1/y अधिक 3 याची किंमत ठेवायची b. आणि मग उत्तर काय येतात बघा. इथे ऑलरेडी 27 आहे आणि 1/x वजा 2 ची किंमत किती आहे a. तसं अधिक याची किंमत किती आहे b आणि हा किती आहे 31 बरोबर 85. तर हे झालं आपलं समीकरण 1. आणि दुसऱ्या समीकरणामध्ये पहिला 31 आहे आणि या राहिलेल्याची किंमत किती आहे a अधिक परत 27 आहे आणि मग याची किंमत किती आहे b बरोबर किती आहे 89. तर ही दोन समीकरणं मिळाली. आता ही दोन समीकरणामध्ये जर तिरक्या संख्या बघितल्या तर त्या सेम आहे. तर अशी समीकरणं सोडवताना काय करायचं एकदा बेरीज करायची एकदा वजाबाकी. म्हणजे पहिला करायचं समीकरण 1 अधिक समीकरण 2. मग समीकरण 1 काय आहे 27a अधिक 31b बरोबर 85. दुसरं 31a अधिक 27b बरोबर 89. तर ह्या दोघांची काय करायची बेरीज. तर 27 आणि 31 हे केलं तर 58a परत 31 अधिक 27 म्हणजे 58 आणि हे काय आहे b बरोबर. ह्या दोघांची जर बेरीज केली तर ती येणार आहे 174. आता समान संख्या कुठली आली आहे 58. तर दोन्ही बाजूस कितीने भागायचं 58 ने भागायचं. ओके. तर 58 ला 58 काय होईल कॅन्सल ए राहिला 58 ला 58 कॅन्सल बी 58 एके 58 58 ते का 174. तसंच आता काय करायचं इथे समीकरण 2 वजा समीकरण 1 किंवा समीकरण 1 वजा समीकरण 2 कसंही चालेल दोन्ही पद्धतीनं. तर समीकरण 2 काय आहे 31a अधिक 27b बरोबर 89 आणि 27a अधिक 31b बरोबर 85 पहिलं समीकरण. आता यांची जर वजाबाकी केली आपण तर वजाबाकी केल्यावर जे दुसरं समीकरण आहे त्याची इथं चिन्ह काय आहेत अधिक अधिक अधिक. तर ती बदलून काय होणार वजा म्हणजे अधिकचं चिन्ह वजा. फक्त दुसऱ्या समीकरणाचे चिन्ह बदलणार कधी जर आपण वजाबाकी केली तर. ओके. आता इथे बघा 31 मधून काय वजा करायचे आहेत 27 म्हणजे किती येणार 4a 27 वजा 31. आता हे असं आहे 27 वजा 31. तर 31 मधून 27 गेले किती राहिले 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा कारण 31चं बदललेलं चिन्ह काय आहे वजा.
आणि 89 मधून 85 गेले 4. म्हणजे दोन्ही बाजूस आता आपण कितीने भागणार? 4ने भागायचं. ओके, तसं वाक्य लिहावं. तर दोन्ही बाजूस 4ने भागू. तर 4ला 4 गेले, काय राहिलं? ए वजा, इथे सुद्धा 4ला 4 गेले, 4 एक्के 4. म्हणजे ए वजा बी बरोबर किती येणार आहे? 1. याला क्रमांक देऊया 3 आणि याला क्रमांक 4. आता हे जर दोन समीकरणं सोडवायची असतील तर समीकरण 3 समीकरण 3 अधिक समीकरण 4, 3 आणि 4 ची बेरीज करायची. तर समीकरण 3 काय आहे? ए अधिक बी बरोबर 3 आणि समीकरण 4 काय आहे? ए वजा बी बरोबर 1. त्या दोन्हींची बेरीज करायची. मग बेरीज केल्यावर किती येणार? ए अधिक ए 2a अधिक बी वजा बी कॅन्सल, 3 अधिक 1 किती येणार? 4. ओके, ए ची किंमत पाहिजे असेल तर ए बरोबर 4ला 2 ने भागायचं, म्हणजे बे दोन्ही 4. ओके, ए बरोबर किती येणार? 2. मग ए बरोबर 2 समीकरण 3 मध्ये ठेवू. कशामध्ये ठेवायचं? समीकरण 3 मध्ये ठेवायचं. मग आता समीकरण 3 काय आहे? तर ए अधिक बी बरोबर किती आहे? 3 आहे. ओके, ए अधिक बी बरोबर 3. त्यातली ए ची किंमत किती आहे? तर ए ची किंमत आहे 2 अधिक बी बरोबर 3. ओके, तर हे अधिक 2 इकडे येऊन काय होतील? वजा, म्हणजे बी बरोबर 3 वजा 2, म्हणजे बी ची किंमत किती येणार? 1. परंतु आपण किमती काय ठेवल्या होत्या बघा? ए ची किंमत काय ठेवली होती आपण जर सुरुवातीला बघितलं तर? x वजा 2. ओके, ए ची किंमत काय होती? 1/x वजा 2. आणि बी ची किंमत काय ठेवली होती आपण? 1/y अधिक 3. ओके, 1/y अधिक 3. आता ए ची किंमत किती आली आपली? वरती जर बघितलं तर ए बरोबर 2 आहे, तर तो इथे ठेवूया. ए ची किंमत 2 बरोबर 1/x वजा 2 आणि बी ची किंमत 1 आहे. 1 बरोबर 1/y अधिक 3. ओके, आता हे छेदात आहे. छेद म्हणजे भागिले, तर इकडे येऊन ते काय होणार? गुणिले, म्हणजे 2 गुणिले x वजा 2 बरोबर 1. मग आता 2 गुणिले x म्हणजे 2x आणि 2 गुणिले 2 4 परत 2. हे फक्त याच्या पुरतच आहे, यालाच गुणायचं. सॉरी, बरोबर 1 येणार. ओके, 2 गुणिले x 2x आणि 2 गुणिले 2 4. बाकी 1 आहे तसं. ओके, वजा 4 इकडे येऊन काय होतील? अधिक, म्हणजे 2x बरोबर 1 अधिक 4. तर 4 आणि 1 किती येणार? 5 आणि गुणिले 2, कारण 2x चा अर्थ काय? 2 गुणिले x, ते होणार भागिले, म्हणजे x ची किंमत किती आली? 5/2. आता हा सुद्धा छेदात आहे, इकडे येऊन गुणिले होणार. 1 गुणिले y अधिक 3 आणि इकडे कोण राहणार मग? 1. कुठल्याही संख्येला 1 ने गुणलं उत्तर तेच येणार, म्हणजे y अधिक 3 बरोबर 1. आता हा अधिक 3 याच्याकडे येऊन काय होणार? वजा, म्हणजे 1 वजा 3. तर y ची किंमत किती येणार? y बरोबर 2. म्हणजे समीकरणाची उकल काय झाली? चल कुठली होती? x आणि y. तर त्यात x ची किंमत किती आली? 5/2 आणि y ची किंमत किती आहे? वजा 2. ही आपल्या समीकरणांची काय असणार आहे? उकल. ओके, आता पुढील उदाहरण बघूया. तर आता आपण उदाहरण क्रमांक 4 बघूया. उदाहरण क्रमांक 4 मध्ये हे आहे उदाहरण. तर हे जर सोडवायचं असेल तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला किमती ठेवाव्या लागतील. समजा ही जी किंमत आहे 1/3x अधिक y, 1/3x अधिक y, तर याची किंमत आपण a ठेवूया. आणि दुसरा 1/3x वजा y, तर याची किंमत आपण b ठेवूया. आता हे दोन्ही ठेवल्यानंतर या समीकरणांमध्ये काय बदल होणार? पहिल्यामध्ये तर याची किंमत आहे a अधिक याची किंमत काय आहे? b बरोबर हे किती आहे? 3/4. तर हे पहिलं समीकरण झालं. दुसरं 1/3x अधिक y, याची किंमत आहे a आणि हा छेदामध्ये किती आहे? 2 वजा याची किंमत किती आहे? b आणि हा छेदामध्ये किती आहे? 2. ओके, वजा 1/8. आता जर का या समीकरणाला सोपं रूप द्यायचं असेल तर याच्या दोन्ही बाजूला, म्हणजे या समीकरणाच्या इथे छेदात सगळ्यात मोठी संख्या किती आहे? 4. तर प्रत्येक पदाला 4 ने गुणायचं, म्हणजे a ला 4 ने गुणायचं अधिक b ला 4 ने गुणायचं, 3/4 गुणिले 4. ओके, तर 4 गुणिले a म्हणजे किती येणार? 4a परत अधिक 4b, 4 ला 4 कॅन्सल, म्हणजे किती राहतील? 3. तर पहिलं सोपं समीकरण काय होईल? 4a अधिक 4b बरोबर 3. ओके, आता इथे काय करायचं? दोन्ही बाजूला सगळ्यात मोठी संख्या किती आहे छेदामध्ये? 8. तर दोन्ही बाजूला 8 ने गुणायचं. 8 गुणिले b/2 आणि वजा 1/8 ला कितीने गुणायचं? 8 ने. तर बे के बे बेंचोक 8 आणि 4 गुणिले a म्हणजे 4a, बे के बे बेंचोक 8 वजा 4b आणि त्या 8 ला 8 जर कॅन्सल केलं तर किती येणार? वजा 1. तर याला द्यायचं समीकरण क्रमांक 2. आता इथे बघा, अधिक 4b आणि वजा 4b चिन्ह भिन्न आहेत, तर वजाबाकी करायची, म्हणजे चिन्ह भिन्न आहेत तर समीकरण सोडवताना काय करायचं? बेरीज करायची. समीकरण 1 अधिक समीकरण 2 करून, तर समीकरण 1 काय आहे?
4a अधिक 4b बरोबर 3. आणि समीकरण 2 काय आहे? 4a वजा 4b बरोबर वजा 1. तर या दोन्हींची जर बेरीज केली आपण, तर 4 आणि 4 किती येणार? 8a अधिक 4b वजा 4b कॅन्सल होणार. परत 3 मधून आता इथं चिन्ह भिन्न आहेत, त्यामुळे संख्यांची वजाबाकी 2 येणार. ओके, तर गुणिले 8 काय होणार? भागिले, म्हणजे a बरोबर किती येणार? 2 भागिले 8. तर या दोघांना जर 2 ने भागलं म्हणजे बे के बे आणि बेन चोक 8. ओके, 2 ने भागलं, हे लक्षात ठेवा. तर a ची किंमत किती आली? a बरोबर 1/4. आता हे मी इकडे समोर लिहितो, तुम्ही त्याच्या खाली एकाखाली 1 लिहा. तर याच्यात a ची किंमत किती आली आहे? a बरोबर 1/4. तर 1/4 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेव. तर समीकरण 1 मध्ये ठेवायचे. समीकरण 1 काय आहे? 4a अधिक 4b बरोबर 3. हे आहे समीकरण 1. मग 4a ची किंमत किती ठेवायची ठरली आपली? 1/4 अधिक 4b बरोबर 3. तर इथं काय होईल? 4 ला 4 कॅन्सल होईल, म्हणजे फक्त कोण राहणार? 1 अधिक 4b बरोबर 3. सॉरी 3. हा 3 आहे. तर अधिक 1 इकडे येऊन काय होतील? वजा, म्हणजे 4b बरोबर 3 वजा 1. 3 वजा 1 म्हणजे किती येणार? 2. तर हा गुणिले 4b, 4 गुणिले b आहे. तर गुणिले 4 काय होणार? भागिले, म्हणजे b बरोबर किती येणार? 2 भागिले 4. तर ह्या दोघांना सुद्धा आपण 2 ने भागलं, म्हणजे बे के बे, बे दोन्ही 4. तर b ची किंमत किती आली? 1/2. तसं a ची किंमत किती आली? 1/4. तर व्यवस्थित लिहूया, a बरोबर 1/4. ओके, तर ह्या दोन किमती आता a आणि b च्या मिळाल्या. पण आपण खरं तर किंमत काय ठेवली होती? परंतु a बरोबर a ची किंमत काय ठेवली होती आपण? 1/3x अधिक y. तर ही तिथं ठेवूया, 1/3x अधिक y. आणि b ची किंमत काय ठेवली होती आपण? 1/3x वजा y. ओके, 1/3x वजा y. ओके, आता हे ठेवल्यानंतर इथे a चं उत्तर किती आलं? तर a बरोबर आहे 1/4. तर याची किंमत ठेवली 1/4 3x अधिक y. ओके, तर a ची किंमत ठेवली आपण 1/4. तर आता इथे जर 4 ला वरती आणलं, म्हणजे इथे उलट केलं आपण 4/1. तसंच इकडे करूया, याला वरती आणूया, म्हणजे 3x अधिक y/1. इथं सुद्धा उलट केलं आपण. मग 4/1 म्हणजे 4 ना. तर पहिला हे लिहूया, 3x अधिक y/1 लिहायची गरज नाही, फक्त किती येणार? 4. तर हे झालं समीकरण 3. परत दुसरं b ची किंमत किती आली? 1/2. तर ती किंमत मी इथे ठेवली. b ची किंमत 1/2, 1/3x वजा y. ओके, तर समजा हा वरती आला अंशात, तर 3x वजा y/1. ओके, असं येणार छेद 1. तर छेद 1 लिहायची काही गरज नाही, म्हणजे फक्त आहे तसं लिहूया, किंवा पहिल्या स्टेपमध्ये इथं लिहूया. याचंही उलट करायचं, 2/1. सॉरी, 1/2चं काय होणार? 2/1. आणि कधीही अंशात छेद 1 लिहायची गरज नसते, त्यामुळे फक्त एवढंच लिहायचं, 3x वजा y बरोबर 2. अंशात छेद 1 आहे असं लिहायची काही गरज राहत नाही, तो छेद 1 असतोच. आता ही 2 समीकरणं आली, तर ह्या 2 समीकरणांची बेरीज करायची, कारण अधिक वायला वजा वाय कॅन्सल होईल आणि उत्तर मिळून जाईल. ओके, समीकरण 3 अधिक समीकरण 4 करून. तर समीकरण 3 काय आहे? 3x अधिक y बरोबर 4. आणि दुसरं काय आहे? 3x वजा y बरोबर 2. यांची जर बेरीज केली तर 3 आणि 3 किती येणार? 6x. अधिक वायला वजा वाय कॅन्सल होतील, 4 आणि 2 किती येतील? 6. म्हणजे x बरोबर किती होणार? 6/6. म्हणजे x ची किंमत 6×1=6. तर x ची किंमत आली आपली 1. x बरोबर 1 समीकरण, तर पहिल्या समीकरण मध्ये ठेवूया, समीकरण 3 मध्ये ठेव. तर समीकरण 3 काय आहे? 3x अधिक y बरोबर किती आहे? 4. तर त्यातली समजा मी किंमत 3x ची किंमत किती ठेवली? आलेली 1 अधिक y बरोबर 4. तर उत्तर किती येणार? 3×3 अधिक y बरोबर 4. तर हे अधिक 3 इकडे येऊन काय होतील? वजा. y बरोबर 4 वजा 3, म्हणजेच y किती येणार आहे? y बरोबर 1. म्हणजे उकल किती येणार समीकरणाची उकल बरोबर xy. तर ती x ची किंमत आली आहे 1, y ची सुद्धा किंमत किती येणार? किती आलेली आहे? 1. दोघांच्या पण किमती 1 आलेल्या आहेत. y 1 आणि x सुद्धा 1 आहे. ओके, तर शेवटी उकल लिहायला विसरायचं नाही. तर इथे आपला सराव संच पूर्ण होतं. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढचा सराव संच बघूया.